आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। व्यंगचित्रांच्या माध्यमातून परिस्थितीवर आसूड ओढण्याची ठाकरे सेनेची जुनीच परंपरा आहे। हे आसूड काही न बोलता देखील सर्व काही सांगून जातात। तसंच आजचं हे व्यंगचित्र तुम्ही पाहत आहात। कलंकित मंत्री हतबल मुख्यमंत्री असं म्हणत उद्धव ठाकरे सेनेने मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे आणि अशा कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी देखील केली आहे। जालन्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वात गांधी चमन येथे हे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जयप्रकाश चव्हाण, भानुदास घुगे यांच्यासह जिल्ह्यातील तालुका प्रमुखांची उपस्थिती होती। सरकारला भोंगळ करा असं आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी केलं आहे। पाहूयात आंदोलनाची बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आक्रोश धरणे आंदोलन हे आज आयोजित केलेलं आहे। जालन्यामध्ये सुद्धा आज आपण या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। ₹1 खरेदीचा निविदा भरणारा मंत्री घरी, अरे मंत्री घरी। लक्षात घ्या की आज शेतकऱ्यांच्या अनुषंगानं राज्यामध्ये कृषी मंत्री असताना कशाचे ढेकळाचे पंचनामे करायचे का? तुम्हाला पीक कर्ज दिलं तर पोरीचे लग्न आणि साखरपुडे करतात असे उद्गार काढणारा या राज्याचा तत्कालीन कृषी मंत्री याचा राजीनामा याचं कृषी मंत्र्याचं काम पाहून हे रमी खेळण्याचं त्याच्याकडे खेळाचंच खातं दिलंय। आता त्याला क्रीडा मंत्री केलंय की पत्ते खेळत बाई आणि सगळ्या लोकांना रमीच्या नादाला लाव आणि बर्बाद कर अशा मंत्र्याचा राजीनामा, अशा रमी खेळणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा। एक एक प्रतापत कोणत्या मंत्र्याचं सांगाव? अरे सगळंच मंत्रिमंडळ भोंगळे। आता सांगाव तरी कोणाचं इथं लिहिलंय आम्ही पहा तुम्ही। ते आता खाली ट्रॅप उघडकीस आला। एका बाईनं आरोप केला हो आमच्या भगिनीनं, अरे या महाराष्ट्रातले मंत्री रात्रीच्या अंधारात कोणते खेळ खेळते अशा मंत्र्यांचा राजीनामा। या राज्याला लाज वाटावी असं मंत्रिमंडळ जे राज्यामध्ये आलंय या सर्व कलंकित मंत्र्यांचा राजीनामा, मंत्र्यांचा राजीनामा, अरे मंत्र्यांचा राजीनामा, मंत्र्याचा राजीनामा, कलंकित मंत्र्याचा राजीनामा, कलंकित मंत्र्यांचा राजीनामा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा, शेतकऱ्याला खोटे आश्वासन देणाऱ्यांचा राजीनामा, शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्यांचा राजीनामा। हेच कसे नाही राजीनामा। खरं तर माझ्यापूर्वी बोलताना आमच्या तालुका प्रमुखांनी आमचे भगवानराव असतील भ्रष्टाचार किती वाढला हे आपल्या सगळ्यांना सांगितलं। आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांनी 95ला गव्हर्नमेंट आणलं होतं राज्यामध्ये आणि राज्यामध्ये आमचं सरकार आलं आणि त्या काळामध्ये त्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांवर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला। त्यामध्ये शशिकांत सुतार होते, आपले बबनराव आमचे नाशिकचे घोलप होते, असे काही मंत्री होते की ज्यांच्यावर फक्त आक्षेप घेतला, सिद्ध काही झालं नाही, पण फक्त आरोप झाला तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे राजीनामे घेतले आणि त्यांना घरी बसवलं बांधून। लक्षात घ्या। त्यानंतर राज्यात काँग्रेसचं राज्य होतं। काँग्रेसचं राज्य असताना तुम्हाला माहिती आहे की काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ काँग्रेसचं नेतृत्व केलेले शिवराज पाटील चाकूरकर यांनी मुंबईला आले आणि एका घटनेच्या अनुषंगाने त्यांनी फक्त 2दा कपडे बदलले। त्यांनी 2दा कपडे बदलले तर सरकारने त्यांचा राजीनामा घेतला। विलासराव देशमुख ताज हॉटेलमध्ये ज्या अतिरेक्यांनी गोळीबार केला तिथं विलासराव देशमुख गेले। विलासराव देशमुख गेल्यानंतर त्यांच्याबरोबर एक चित्रपट निर्माता होता। मीडियानं एक असा उल्लेख केला की आता विलासराव या घटनेवर एक चित्रपट काढणारे आपल्या मुलांसाठी। फक्त आरोप झाला, विलासराव देशमुख मुख्यमंत्री यांचा राजीनामा घेण्यात आला मुख्यमंत्र्यांचा। आर पाटलांना फक्त एकच बोललं की बड़े बड़े शहरों में छोटी छोटी घटना होते रहती। आर पाटलांचा राजीनामा गेला।
माणसाचे छोटे छोटे काम कोणत्याच कार्यालयात व्हायला तयार नाहीत. 14ला एक मोठी घोषणा झाली, न खाऊंगा न खाने दूंगा, अच्छे दिन आने वाले हैं. काय अच्छे दिन आले? न खाऊंगा न खाने दूंगा. अहो तुम्हाला सांगतो वैद्य साहेब, तुम्हाला सांगा गावातला पहिल्यानं तलाठी फेरचे किती पैसे घ्यायचा? ते बी चुकत होतं, पण घ्यायचं किती? आपले 1500. साहेब आमच्या जाणण्यात अशी गोष्ट 1,00,000 रुपये मागायला लागले फेरचे. अरे त्याच्या बापाची जमीन, त्याचा बाप वारलाय, पोराच्या नावावर करायची, तू कशाचे पैसे मागवतो? एवढा भ्रष्टाचार वाढला. कोणत्याच कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही ही स्थिती आहे. म्हणजे काऊन आलेलं आहे? कारण की जेव्हा सरदारच भ्रष्ट आहेत